तयाऱ्या चालूच आहेत आणि ते सगळं झाल्यानंतर पालकमंत्री कुठे ना कुठेतरी जाहीर झालेत आपल्याला वाटलं होतं, कारण पालकमंत्री असणं गरजेचं असतं. आणि पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री परदेशी असताना अचानक एक नोटिफिकेशन येतं की नाशिक जिल्ह्याचं आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली जाते. हे नक्की काय चाललंय? ह्याच्यात काही षडयंत्र आहे का? मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही, कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच, पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं, कुठच्या तरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे, एक तर मंत्रिपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी ठीक आहे, ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील, पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचंच असं नसतं. आणि आपण पाहतोय की नाशिकचं असेल किंवा काल रायगडचं असेल, एवढं रात्री अचानकपणे मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे. ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय? म्हणजे आत्तापासूनच हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडायला लागलेत. ही भांडणं काही जनतेच्या कामावरनं नाही आहेत, जनहिताची नाही आहेत, जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावरनं नाही आहेत. ही भांडणं ह्या सरकारमध्ये, ह्या भाजप सरकारमध्ये कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावरनं जर सुरू झाली असतील तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय? बरं, हे स्थगिती पोटी दिलेली आहे तर एक आशय आहेत त्याच्यात, ज्यांच्याच कार्यकाळात योगायोगाने, मला माहीत नाही त्याच्यात असं पुढे अजून काही गोष्टी येत आहेत, एसटीचा घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय, पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसरं काही मार्ग नाही, त्यांच्याच काळात झालं असं वाटतंय. ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो. खरं तर जर टायर जाळून, रस्ता रोको करून, जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पदं मिळाली असतील तर हे चुकीचं आहे. अशा मंत्र्यांना लगेच मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. हा हावरटपणा काही बरा नाही, हा स्वार्थीपणा बरा नाही. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते की कधी कोणासमोर झुकत नाहीत, मग ते जंगलाचा विषय असो किंवा कुठचाही विषय असो, जनतेचं पण ऐकत नाही, एका वेळी लाठीचार्ज केलं तरी चालेल, पण जनतेचं ऐकायचं नाही किंवा कोणासमोर झुकायचं नाही, असे मुख्यमंत्री एवढं संख्याबळ ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे, हा एक प्रश्न आहे. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे, दादागिरी सहन करण्याची गरज नाही त्यांना, पण त्यांनी आता सहन केलेली आहे. पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे आणि ह्या रुसवे फुगवे, ही नाराजी कितपत चालू देणार आणि असं जर सरकार चालत असेल तर जनता कितपत जनतेची सेवा होणार हे जनतेने विचार करावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.